तिकडे मुंबईतील फेरीबोट अपघात प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे। नौदलाच्या प्राथमिक अहवालात स्पीड बोटीच्या चाचणीत हायड्रॉलिक स्टीअरिंग बिघडल्याचं समोर आलं आहे। गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ नुकत्याच झालेल्या फेरीबोट अपघातातला हा मोठा खुलासा आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नौदलाच्या प्राथमिक तपासात हे वास्तव समोर आलं आहे। इंजिन ट्रायलच्या दरम्यान स्पीड बोटीचं हायड्रॉलिक स्टीअरिंग अचानक लॉक झालं आणि त्यामुळे ही स्पीडबोट फेरी बोटीवर जाऊन धडकली। ही स्पीडबोट चालवत होता मार्कोस कमांडो करमवीर यादव। त्यानं दुसऱ्या दिशेने ही बोट वळवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं स्टीअरिंग लॉक झालं, त्यामुळे बोट अनियंत्रित झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। नागपुरात गेल्या 10 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला पुष्पा 2 चित्रपट पाहताना अटक करण्यात आली। आरोपी हा साथीदारांच्या सोबत चित्रपट पाहण्यासाठी गेल्याची माहिती गुप्त सूत्रांनी पोलिसांना दिली। पोलिसांनी सुद्धा पुष्पा चित्रपटाची तिकीटं खरेदी केली आणि तुझ्या ठिकाणी बसला होता तो आरोपी ज्या ठिकाणी बसला होता त्याच्या मागच्याच सीटवर जाऊन पोलीस बसले। तर अन्य पोलीस पथक बाहेर उभं होतं। आतापर्यंत त्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांवर या आरोपीनं अनेकदा हल्लाही केला होता, त्यामुळे पोलिसांनी विशेष खबरदारी घेत त्याला अटक केली। पोलिसांनी त्याच्या वाहनाची हवा सुद्धा या दरम्यान काढून टाकली, जेणेकरून तो पुन्हा पळून जाणार नाही। प्रोजेक्ट राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। राहुल गांधी यांनी परभणीत सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। केवळ दलित असल्यानं सोमनाथची हत्या, राहुल गांधी यांचं वक्तव्य। राहुल गांधी निव्वळ राजकीय हेतूनं परभणीत जातीजातीत भांडणं लावण्याचं काम सुरू। मुख्यमंत्री फडणवीस यांचा राहुल गांधींवर थेट आरोप, तर आरोपींना सोडणार नसल्याचाही इशारा। केंद्र सरकारकडून राज्याला मोठं गिफ्ट, एका वर्षात राज्याला मिळणार 20 लाख घरं, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती। संजय शिरसाट आणि उदय सामंत यांनी घेतली देशमुख कुटुंबियांची भेट, दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन। धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, तरच संतोष देशमुख यांना न्याय मिळेल, मस्साजोगी प्रकरणी नाना पटोले यांचं वक्तव्य। पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। पूजा खेडकर प्रकरण हे केवळ UPSCचा नाही, तर संपूर्ण समाजाच्या फसवणुकीचा प्रकार, न्यायालयाचे ताशेरे। पुढच्या 24 तासात पालकमंत्री पदाची यादी जाहीर होणार, तर ठाण्याचं पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहणार, सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। छगन भुजबळ यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, ओबीसींचं नुकसान होणार नाही याची काळजी, फडणवीसांचं आश्वासन, तर भुजबळ महायुतीचे महत्त्वाचे नेते, तोडगा निश्चित काढू, भुजबळांच्या नाराजीवर वक्तव्य। छगन भुजबळ यांची नाराजी हा आमचा अंतर्गत विषय, आम्ही तो विषय सोडवू, नाराज भुजबळ यांच्यावर अजितदादांनी थेट बोलणं टाळलं। महाराष्ट्राच्या चित्ररथाला डावलल्यानं संजय राऊत संतप्त, महाराष्ट्रावर अन्याय का, हे एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांना विचारावं, राऊत यांची प्रतिक्रिया, तर राज्याच्या चित्ररथाला डावललं नाही, फडणवीसांकडून स्पष्टोक्ती। मुंबई फेरी बोट अपघात प्रकरणी नौदलाचा प्राथमिक अहवाल समोर, स्पीड बोटीच्या चाचणीत हायड्रॉलिक स्टीअरिंग अचानक लॉक झाल्यानं अपघात, सूत्रांची माहिती। पुण्यामध्ये मद्यधुंद डंपर चालकानं रस्त्यावर झोपलेल्या 9 जणांना चिरडलं, 3घांचा मृत्यू। मावळमध्ये भरधाव ट्रकचा ताबा सुटल्यानं ट्रक उलटला।
आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुख महाराष्ट्र, महाराष्ट्राची खास खबरबात। सुरुवात करूयात राहुल गांधी यांच्या परभणी दौऱ्याच्या बातमीने। काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परभणीचा दौरा केला। या दौऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे। राहुल गांधी केवळ राजकीय हेतूने परभणीत आले होते, लोकांमध्ये आणि जाती-जातींमध्ये भांडणं लावण्याचं त्यांचं काम आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला। दरम्यान संबंधित घटनेत कुणालाही सोडणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय। राहुल गांधी या ठिकाणी केवळ राजकीय हेतून आले होते। ही केवळ राजकीय भेट होती। लोकांमध्ये जाती-जातींमध्ये विद्वेष तयार करायचा एवढं एकमेव ध्येय त्यांचं आहे। तेच काम गेले अनेक वर्ष आता ते सातत्याने करतायत। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी हे जे काही विद्वेषाचं त्यांचं काम आहे हे त्या ठिकाणी जाऊन पूर्ण केलेलं आहे। महाराष्ट्राचं सरकार संवेदनशील असल्यामुळेच या ठिकाणी या संपूर्ण प्रकरणाची आम्ही न्यायालयीन चौकशी ही घोषित केलेली आहे। जर त्या चौकशीमध्ये कुठल्याही प्रकारे मारहाणीमध्ये किंवा अशा प्रकारच्या गोष्टींमुळे हा मृत्यू झालाय असं बाहेर आलं तर कोणालाही सोडलं जाणार नाही। कठोरात कठोर अशा प्रकारची कारवाई ही केली जाईल। काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी परभणीत आले होते। यावेळी त्यांनी सूर्यवंशी कुटुंबियांच्यासोबत चर्चा केली। दरम्यान पोलिसांच्याकडून सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या करण्यात आली असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला। त्यासोबतच पोलीस कोठडीत मारहाण झाल्यामुळे सोमनाथचा मृत्यू झाला असंही ते म्हणाले। मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत खोटी माहिती दिल्याचाही दावा त्यांनी केला। यावेळी राज्यातले काँग्रेसचे सर्व बडे नेते उपस्थित होते। बड़ी क्लियर बात है, उन्होंने मुझे पोस्टमार्टम रिपोर्ट दिखाई, वीडियो दिखाया, फोटोग्राफ्स दिखाई। ये 100%, 99% नहीं, ये 100% कस्टोडियल डेथ है। पुलिस ने इनकी हत्या की है और चीफ मिनिस्टर ने असेंबली में पुलिस वालों को मैसेज देने के लिए झूठ बोला है। युवा को इसलिए मारा गया है क्योंकि वो दलित है और वो कॉन्स्टिट्यूशन की रक्षा कर रहा था। आरएसएस की विचारधारा कॉन्स्टिट्यूशन को खत्म करने की विचारधारा है। हम चाहते हैं कि एकदम ये मैटर रिजॉल्व किया जाए और जिन लोगों ने ये किया है उनको सजा मिले। आमच्या मुलाला लवकरात लवकर न्याय मिळावा, माझ्या मुलाची हत्या करण्यात आली असा आरोप सोमनाथ सूर्यवंशीच्या आईनं केला। दोषींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणीही त्यांनी केली। सांगितलं सरांना आमची न्याय लवकरात लवकर व्हावा। जे जे आहेत ना मारलेले त्यांना शिक्षा द्या, कठोर शिक्षा द्यावा, फाशीचं सजा त्यांना द्यावा हे बोललं। हे आमचं लवकर न्याय करा। काय म्हटलं तुम्हाला? होईल म्हणले, कायदेशीर काय आहे ते होईल म्हणले, कायदा। संतोष देशमुख हत्या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। या भेटीनंतर संजय शिरसाट यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचंही सांत्वन केलं। 28 डिसेंबरच्या आधी पोलीस सर्व आरोपींना अटक करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। तसंच या प्रकरणातील तपासासंदर्भात पोलीस अधीक्षकांना योग्य त्या सूचना केल्याचंही ते म्हणाले। आरोपीच्या मागावर आमचं पथक असून लवकरच आरोपींना जेरबंद केलं जाईल असा शब्द पोलीस अधीक्षकांनी दिल्याची माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली। दरम्यान बीड शहरामध्ये दहशत निर्माण व्हायला लागली आहे असं आपलं स्पष्ट मत असल्याचंही ते म्हणाले। एसपीने सुद्धा मला सांगितलं की या जे काही गुन्हेगार आहेत त्यांच्या मार्गावर आम्ही आहोत। 2 ते 3 दिवसामध्ये आरोपी अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। 28 डिसेंबरच्या अगोदर हे आरोपींना अटक केले जाईल असं एकंदरीत एसपीच्या बोलण्यावर मला जाणवलेलं आहे। अशा प्रकारे कोणता आरोपी निर्ढावलेला असेल, त्याला असं वाटत असेल की कायद्यापेक्षा मी मोठा आहे,
तर त्याला त्याची जागा दाखवली जाईल आणि त्याच्या अंगावर जो जखमा पाहत होतो त्या जखमा पाहिल्यानंतर मनामध्ये असं चीड निर्माण होत होती. एखाद्याला इतकं अमानुषपणे पण मारू शकतं याचा अर्थ असा होतो की त्यांनी ते अमानुष दाखवताना कोणताही विचार केलेला नाही. म्हणजे कधी काळी आपण एखाद्याला घाबरत होतो तशी दहशत या बीडमध्ये तयार व्हायला लागलेली हे माझं स्पष्ट मत.